हॅलो एव्हरीवन. प्रताप पाटील अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. टुडेज वी आर नाव डिस्कस हिअर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, म्हणजेच ऑक्सिडीकरण व क्षपन. सो मेनी टाइप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्स रिॲक्शन्स कॉल्ड ऑक्सिडेशन्स अँड रिडक्शन. लेट अस लर्न मोर अबाउट दीज रिॲक्शन्स. तर या ठिकाणी अनेक प्रकारचे पदार्थ ऑक्सिडीकरण व क्षपन या प्रकारच्या अभिक्रिया देतात आणि या अभिक्रियाबद्दल आता आपण थोडंसं अधिक माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला इन द रिॲक्शन 20 अँड 21 रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन अँड whereas in 22 and 23 reaction hydrogen gas is removed from the reactant, and all these are examples of the oxidation of reactions. तर यामध्ये आपल्याला रिॲक्शन दिलेत पहा. 2mg plus O2 gives twice MgO. this is the equation number 20. Then carbon plus O2 gives carbon dioxide. Then this is the equation number 21. Then MgH2 gives Mg plus H2, remove H2 here. Then CH3 minus CH3 dash CH3 gives CH2 double bond CH2 plus H2. तर या ठिकाणी आपल्याला या अभिक्रियामध्ये 20 व 21 मध्ये एका अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग झालेला दिसून येतो. त्याचबरोबर अभिक्रिया क्रमांक 22 व 23 मध्ये अभिक्रियाकारकामधून हायड्रोजन वायू निघून गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा अभिक्रियाकारकामध्ये ऑक्सिजन येऊन मिळतो त्याचबरोबर उत्पादितामधील हायड्रोजन वायू निघून जातो, तेव्हा त्या रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. म्हणून दिलेल्या सर्व रासायनिक अभिक्रिया या ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहेत. आता याचीच व्याख्या आपल्याला दिली पहा. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन or loses hydrogen to form the product is called a oxidation reaction. म्हणजेच ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादिते मिळते अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. देन नेक्स्ट पॉइंट इज here some oxidation reactions are brought about by use of specific chemical substances. For example, आता काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया ह्या घडून येतात त्यावेळी विशिष्ट रासायनिक पदार्थांचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. आपल्याला ॲरोवरती दिले पहा इन ब्रॅकेट O आणि त्या ब्रॅकेटच्या खाली किंवा त्या बाणाच्या खाली K2Cr2O7 H2SO4. आता हे काय आहे तर हा एक विशिष्ट रासायनिक पदार्थ आहे आणि हा पदार्थ काय करतो तर या ठिकाणी इथिल अल्कोहोलचं या ठिकाणी काय झालेलं आहे रूपांतर ॲसिटिक ॲसिडमध्ये झालेलं आहे. आणि हे ऑक्सिडीकरण किंवा ऑक्सिडेशन घडून येण्यासाठी जो ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी K2Cr2O7 हा रासायनिक पदार्थ करतो आणि म्हणूनच याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं किंवा ऑक्सिडंट म्हणतो. तर या ठिकाणी काय झालेलं आहे पहा इथिल अल्कोहोलचं रूपांतर ॲसिटिक ॲसिडमध्ये झालेलं आहे. हिअर द ॲसिटिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ द रिॲक्टंट इथिल अल्कोहोल. सच केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ऑक्सिडंट्स और ऑक्सिडायझिंग एजंट. एथिल अल्कोहोल या अभिक्रियाकारकाच्या ऑक्सिडीकरणासाठी आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन उपलब्ध करून देतो. असे जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात अशा रासायनिक पदार्थांना ऑक्सिडक असं म्हटलं जातं किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं जातं. देन डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का तर या ठिकाणी अ व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट आर यूज टू ब्रिंग अबाउट अ कंट्रोल ऑक्सिडेशन्स. नियंत्रित ऑक्सिडीकरण म्हणून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडेक वापरतात. त्यापैकीच K2Cr2O7 H2SO4 KMNO4 H2SO4 आर द कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडंट्स. तर हे काय पहा तर नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडक आहेत. या ठिकाणी
पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम KMnO4 हे काय आहेत तर दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारी नेहमीची ऑक्सिडक आहेत. त्याचबरोबर हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 इज यूज्ड ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. तर या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड हे देखील सौम्य ऑक्सिडक म्हणून वापरतात. ओझोन O3 हा सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडक आहे आणि रासायनिक ऑक्सिडकापासून निर्माण झालेल्या नवजात ऑक्सिजन ऑक्सिडीकरणासाठी या ठिकाणी वापरलेला असतो. ओझोनच्या थराला O3 असं म्हटलं जातं आणि त्याच्यापासून देखील ऑक्सिजन ओझोनचा O3 जो आहे हा देखील ऑक्सिडंट म्हणून वापरला जातो आणि नॅसंट ऑक्सिजन म्हणजे नवजात ऑक्सिजन या ठिकाणी त्याच्यापासून निर्माण केला जातो आणि तो ऑक्सिजन हा ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी उपलब्ध ऑक्सिजन म्हणून वापरला जातो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कशा पद्धतीनं O3 H2O2 K2Cr2O7 टॉईस KMnO4 यांच्यापासून ऑक्सिजन हे उपलब्ध होतात ते त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दिलेले आहेत. तुम्ही बारकाईनं या रासायनिक अभिक्रिया सोडवायच्या आहेत, पाहायच्या आहेत. दोन्ही बाजूला असणारे अणूंची संख्या तपासून पाहायची आहे. नॅसंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ द O2 मॉलिक्यूल. इट इज द रिॲक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन अँड रिप्रेझेंटेड बाय द रायटिंग द सिम्बॉल इन ब्रॅकेट O. म्हणजेच नवजात ऑक्सिजन ही O2 रेणू तयार होण्यापूर्वीची अवस्था आहे. हे ऑक्सिजन अभिक्रियाशील रूप आहे, ऑक्सिजनचे अभिक्रियाशील रूप आहे व ते कंसामध्ये O असे लिहून दर्शवले जाते. आता या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर. विच इज द ऑक्सिडंट यूज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. तर या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरला जातो. तर या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे द क्लोरीन बेस्ड ऑक्सिडंट इज यूज्ड इन द प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर पाण्याच्या शुद्धतेसाठी किंवा पाणी शुद्धीकरणासाठी या ठिकाणी क्लोरीन या रासायनिक ऑक्सिडकचा वापर केला जातो. देन व्हाय इज द पोटॅशियम परमॅंगनेट यूज्ड ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक्स. म्हणजेच या ठिकाणी पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेटचा का वापर केला जातो. तर या ठिकाणी KMnO4 इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. तुम्हाला हे माहिती आहे की पोटॅशियम परमॅंगनेट हे काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि इट ऑक्सिडायझेस डिझॉल्व आयर्न, मॅंगनीज अँड हायड्रोजन सल्फाइड इंटू सॉलिड पार्टिकल दॅट आर फिल्टर्ड आउट ऑफ द वॉटर टँक. सो या ठिकाणी या आयर्न असेल, मॅंगनीज असेल, हायड्रोजन सल्फाइड्स असेल, याचे जे लहान लहान कण पाण्यामध्ये विरघळलेले असतात किंवा जे असतात त्यांचं ऑक्सिडायझेशन करून पाणी शुद्ध करण्याचं काम हे पोटॅशियम परमॅंगनेट करत असतं. त्याचबरोबर इट इज यूज्ड टू कंट्रोल आयर्न बॅक्टेरिया ग्रोन इन अ टँक. तर पाण्यामध्ये ज्या काही बॅक्टेरिया वाढत असतात त्याच्यावरती देखील निर्बंध घालण्याचं काम हे KMnO4 करत असतं, पोटॅशियम परमॅंगनेट करत असतं आणि म्हणून या ठिकाणी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर हा पाण्याच्या टाक्या धुण्यासाठी वापरला जातो. Then next point, we have seen just now that potassium permanganate is a chemical oxidant. Now have a look at the following reaction. आता या ठिकाणी रिॲक्शन दिलेली आहे पहा, रिॲक्शन क्रमांक 25. तर यामध्ये काय झालेलं आहे, विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4. पोटॅशियम परमॅंगनेटच्या मार्फत कोणत्या संयुगाचं या ठिकाणी ऑक्सिडायझेशन झालेलं आहे. तर ऑब्वियसली कोणाचं झाले पहा या ठिकाणी FeSO4 आयर्न सल्फेटचं ऑक्सिडायझेशन या ठिकाणी झालेलं आहे. हिअर FeSO4 इज ट्रान्सफॉर्मेड इनटू Fe2 इन ब्रॅकेट SO4 थ्राइस. लेट अस नाउ सी हाऊ दिस कन्व्हर्जन इज अन ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर यामध्ये आपल्याला FeSO4चं रूपांतर कशामध्ये झाले पहा, Fe2SO4 ब्रॅकेट 3 याच्यामध्ये झालेलं. ते कशापासून झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये पहा टॉईस FeSO4 गिव्ज Fe2SO4 थ्राइस. तर या ठिकाणी टॉईस FeSO4 म्हणजेच काय असणार आहे, Fe2 प्लस प्लस SO4 मायनस. म्हणजेच जेव्हा आपण इलेक्ट्रॉन देतो तेव्हा त्याच्यावरती धनप्रभार तयार होतो आणि जेव्हा इलेक्ट्रॉन घेतात तेव्हा त्याच्यावरती ऋण प्रभार हे तयार होत असतात. आणि या ठिकाणी Fe2 प्लसचं काय झालेलं आहे पहा, गिव्ज म्हणजे 2Fe3 प्लस म्हणजे आयर्ननं एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी SO4ला दिलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे,
थ्राईस SO4 2- या ठिकाणी झालेलं आहे. द नेट चेंज टेकिंग प्लेस इन द अबोव कन्व्हर्जन इज शोन बाय द नेट आयोनिक रिॲक्शन ॲज शोन बिलो. तर या ठिकाणी आपल्याला जी रिॲक्शन दिली आहे पहा, आयनिक अभिक्रिया दिलेली आहे. वरील रूपांतरात जो निव्वळ बदल होतो तो पुढील प्रमाणे निव्वळ आयनिक अभिक्रियेनेच दर्शवता येतं. आणि ही अभिक्रिया म्हणजेच काय असणार आहे, Fe2+ रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, Fe3+. 3 का झालेलं आहे त्या ठिकाणी, तर आयर्ननं एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याच्यावरती 1 युनिट चार्ज हा वाढतो, एकक धन प्रभार वाढल्यामुळं Fe2+ काय झालेलं आहे, Fe3+ झालेलं आहे. आणि त्यालाच आपण Fe2+ फेरस म्हणतो आणि Fe3+ काय म्हणणार आपण, फेरिक. तर या ठिकाणी फेरसचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, फेरिकमध्ये झालेलं आहे. दिस नेट आयोनिक रिॲक्शन रिप्रेझेंट द ऑक्सिडेशन ब्राउट अबाउट बाय KMnO4. तर ही निव्वळ आयनिक अभिक्रिया पोटॅशियम परमॅग्नेटनं घडवून आणलेली आहे. ऑक्सिडीकरण दर्शवते. फेरस आयनपासून फेरिक आयन बनतं तेव्हा एक धनप्रभार एककाने वाढतो, किंवा या ठिकाणी फेरस आयनपासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार 1 एककाने वाढतो. हे होताना फेरस आयन 1 इलेक्ट्रॉन गमावतो. आणि यावरून आपल्याला एक नवीन व्याख्या या ठिकाणी मिळते, तीच म्हणजे ऑक्सिडीकरण म्हणजे 1 किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणं, अशी नवीन व्याख्या आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते. व्हेन फेरिक आयन इज फॉर्मेड फ्रॉम फेरस आयन द पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज्ड बाय 1 युनिट. व्हाईल दिस हॅपन द फेरस आयन लुजेस 1 electron. From this we understand a new definition of oxidation, which is oxidation means losing one or more electron. सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय पाहिलेलं होतं, तर ह्या ठिकाणी ऑक्सिडेशन म्हणजे आपण काय शिकलो, द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन और लूज हायड्रोजन टू फॉर्म द प्रॉडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर ही तर आहेच व्याख्या, ही पण आपल्याला व्याख्या शिकायचीच आहे. पण त्याचबरोबर आपल्याला या रासायनिक अभिक्रियेचा अभ्यास केला असता नवीन व्याख्या आपल्याला काय समजते, द ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more electron. This is the new definition of oxidation we can learn here. धन्यवाद.